जेव्हा जीवनातील सर्व रस्ते बंद होतात तेव्हा शक्तीने भरलेली आणि संकल्पने भरलेली ही प्रेरणात्मक कथा तुम्हाला नक्की दिशा दाखवेल. कथेची सुरुवात होते एका छोट्याशा गावातून, जिथे एक युवा शिकारी असतो ज्याचे नाव कृष्णा असते. आपल्या कुटुंबासोबत तो राहत असतो. कृष्णाला लहानपणापासूनच शिकार करायची होती. त्याचे वडील एक प्रसिद्ध शिकारी होते, परंतु काही वर्षापूर्वी एका वाईट घटनेमध्ये त्यांनी त्यांचा जीव गमावला होता. कृष्णाने तेव्हापासूनच निश्चय केला होता की तो त्याच्या वडिलाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार म्हणून, आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करणार. तो शिकारी शिकण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होता. जंगलामध्ये तासनतास राहायचा. जंगली प्राण्यांच्या सवयी आणि त्यांच्या रस्त्यांचा अभ्यास करायचा. कृष्णाचे कठोर निश्चय, निर्धार त्याला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवायचे. लोक त्याच्या मेहनतीचे कौतुक करायचे आणि काही लोक त्याच्या स्वप्नांवर हसत पण होते आणि म्हणायचे की आजकाल शिकारीने काहीही शक्य होत नाही, जग बदलले आहे. परंतु कृष्णाने कधीच कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्याच्या मनामध्ये फक्त एकच स्वप्न होते की आपल्या वडिलांसारखेच महान शिकारी बनायचे. एके दिवशी कृष्णाला एक सुंदर संधी भेटली. त्याच्या गावाजवळच्या जंगलात एक मोठा आणि खतरनाक सिंह आला होता, ज्याने गावातील लोकांचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. गावातील वयस्कर लोकांनी निर्णय घेतला की या सिंहाला आपल्याला मारावे लागेल, नाहीतर गावाचे अस्तित्व संपुष्टात येईल. खूप शिकारी सिंहाला पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सर्वजण अयशस्वी झाले. सिंह इतका चतुर आणि तेज होता की तो प्रत्येक वेळी शिकाऱ्याच्या जाळ्यातून वाचत होता. कृष्णाने या प्रसंगाला स्वतःसाठी एक आव्हान म्हणून समजून घेतले आणि त्याने गावातील लोकांना सांगितले की मी या सिंहाला मारेन आणि गावाला या संकटातून वाचवेन. खूप लोक कृष्णाच्या या गोष्टीला ऐकून हसू लागले. त्यांचे म्हणणे होते की तू अजून तरुण युवक आहेस. या सिंहासोबत लढणे तुझ्या बसची गोष्ट नाही. परंतु कृष्णाच्या आत्मविश्वासाने त्याला पराभव मानू दिला नाही. त्याने आपल्या वडिलांची जुनी बंदूक काढली, ज्याला त्याने खूप काळजीपूर्वक जपून ठेवले होते, आणि सिंहासोबत सामना करायची तयारी केली. कृष्णा एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलामध्ये खूपच शांतता होती. कृष्णाच्या हृदयात एक आग होती. तो त्या सिंहाचा सामना करू इच्छित होता, ज्याने गावामधील लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. कृष्णाने पूर्ण तयारी केली आणि सिंहाचा शोध चालू केला. खूप दिवस तो सिंहाच्या पायांच्या ठशांचा पाठलाग करू लागला, परंतु त्याला कोणतेही यश प्राप्त झाले नाही. परंतु त्याने हार मानली नाही. प्रत्येक पराभवासोबत तो आणखीनच मजबूत होत गेला. कृष्णाला माहीत होते की सिंह जितका चतुर आहे त्याच्यापेक्षा जास्त समज आणि धैर्याची आपल्याला गरज लागेल. कृष्णाने रात्र जागून सिंहाच्या हालचालींचा अभ्यास केला आणि शेवटी कृष्णाने सिंहाच्या येण्या जाण्याचा रस्ता शोधलाच. एक दिवस सिंह जेव्हा नदी किनारी पाणी प्यायला गेला, कृष्णाने त्याला लांबूनच पाहिले. त्याने बंदूक सांभाळली, पण त्याला हे समजले की इतक्या दुरून सिंहाला मारणे अशक्य आहे. तो सिंहाच्या जवळ जाण्यासाठी झाडांमध्ये लपत लपत हळूहळू पुढे जाऊ लागला. परंतु तेवढ्यात सिंहाने त्याचा आवाज ऐकला आणि एकदम चपळतेने त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला. कृष्णाजवळ खूपच कमी वेळ होता. त्याने आपली बंदूक सांभाळली आणि पूर्ण आत्मविश्वासासोबत सिंहावर त्याने नेम लावला. एकाच गोळीमध्ये सिंह जमिनीवर पडला. कृष्णाने त्या सिंहाला मारून केवळ फक्त त्या गावाला वाचवले होते असे नाही, तर त्याने त्याच्या साहस, शक्तीची ओळख गावाला नव्याने करून दिली होती. जेव्हा त्या मारलेल्या सिंहाला घेऊन कृष्णा गावात आला, तेव्हा गावातील लोक त्याला पाहून आश्चर्यचकित झाले.
ते तेच लोक होते ज्यांनी त्याच्या स्वप्नांची चेष्टा केली होती, परंतु आता ते लोक त्याच्या हुशारीचे, सामर्थ्याचे कौतुक करत होते. गावातील लोकांनी कृष्णाला सन्मानित केले आणि त्याला गावातील सगळ्यात मोठा शिकारी मानू लागले. कृष्णाच्या या विजयाने नाही केवळ त्याला प्रसिद्धी मिळाली, तर त्याने हे सिद्ध केले की जर माणसाकडे दृढ निश्चय असेल तर तो कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो. ही कथा आपल्याला हे शिकवते की जीवनातील सगळे रस्ते जेव्हा बंद होऊ लागतात तेव्हा सुद्धा आपण आपल्या लक्ष्यावर केंद्रित केले आणि हार नाही मानली तर सफलता नक्की मिळते.